नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अस्मिताला इंटरव्ह्यूला जायचं असतं. चैतन्याची ती मदत मागते कारण तिला बाहेर पडता येत नसतं. शेवटी चैतन्य बोलतो की बाळ रडलं म्हणून तुला घरचे बोललेत ना, मग एक काम कर, बाळाला घेऊन ये. इंटरव्ह्यूला आतमध्ये जाताना बाळ माझ्याकडे दे, मी बाळाला सांभाळतो. आता बाळ मला सांभाळेल का मी त्याला सांभाळेल हे बघूयात. आता इकडे घरामध्ये आरती चाललेली असते. त्यावेळेस धूपन देण्यात येत असतं. त्यावेळेस सायली भांडते की धूपन मला करू द्या. ती सर्व घरामध्ये धूपन करण्यासाठी जाते. त्याच वेळेस सुमन आठवण करून देते की काय आठवलं का तुला. आता ही सर्व धूपन देत असते. त्याच वेळेस ती मुलगी घरामध्ये फिरताना दिसते, धूपन करताना दिसते. त्यावेळेस तिच्या पाठोपाठ ती सर्व घरामध्ये दूर करून टाकते आणि तिच्याकडून एक वस्तू खाली पडते. आता ही अस्मिता बाहेर जायला लागते. त्याच वेळेस प्रताप आणि कल्पना तिला अडवतात. त्याच वेळेस बाळाला घेऊन कुठे चाललीस असं म्हटल्यानंतर ती सांगते की मी एका महत्त्वाच्या ठिकाणी चालले आहे आणि बाळाला घेऊन लवकर येते. प्रतापराव कल्पना अडवण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी प्रतापरावच तिची बाजू घेतात आणि तिला पाठवतात. आता जी वस्तू खाली पडते ती एक चित्र काढलेली वही असते. त्याच वेळेस सगळे चित्र दाखवताना शेवटचं चित्र तन्वीचं ही दाखवते. त्याच वेळेस इकडे मधुभाऊ घरात येणार म्हटल्यावर सगळ्या आश्रमाची तयारी चालू असते, सगळी साफसफाई चालू असते. त्यावेळेस सायली तिथे येते, पण सायली त्रास होईल म्हणून अर्जुन बाहेर तिची सोय टेंटमध्ये करतो. टेंटमध्ये सगळ्या सोय असते आणि तिची करमणूक म्हणून अक्षरशः तो डान्स देखील करू लागतो. दोघेही छान डान्स देखील करतात. अगदी रोमॅन्टिक सीन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. सर्व तयारी झाल्यानंतर ज्यावेळेस सायली आणि अर्जुन आतमध्ये येतात, त्याचवेळेस ती मुलगी पुन्हा सायलीला दिसते आणि सायली तिच्या पाठोपाठ जाते. तर थेट ती आतल्या किचनमध्ये जाते, ज्या किचनच्या भिंतीवर सायलीने अर्थात तन्वीने ती चित्र काढलेलं असतं. त्या मुलीला ती अटकते. ती कोण आहेस असं म्हटल्यानंतर त्याच वेळेस तिथं येते, कुसुम येते आणि सांगते की हे चित्र तूच काढलं आहे लहानपणी. आता ही कंपॅरिझन प्रतिमात्याकडं केलेली तर ते चित्र तन्वीने काढलेलं असतं आणि इथं मधुभाऊंच्या क्लिनिकमध्ये